व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ बनवू देत नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभय पायकराव आणि मी आज ब्लॉग शूट करतो. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण की मी खूप दिवसापासून विचार केला की ब्लॉग करू, थोडाफार नाही का, म्हणजे व्हिडिओ टाकू. मला खूप आधीपासून करायचं होतं हे, बट मी आत्ता करतोय. नेवर लेट डन एव्हर, माझा असं विचार आहे. तरी ट्राय करतोय मी आणि करत राहील. कसा येतोय व्हिडिओ कसा नाही हे नाही माहिती मला, बट मला हे खूप चांगलं वाटतं की मी व्हिडिओ बनवतोय. मी स्वतःहून म्हणजे पुढाकार घेतलाय आणि मला पहिले खूप लाज वाटत होती. पहिले काय, आत्ता 2 मिनिटापूर्वीच मी म्हणजे हा माझा तिसरा का चौथा टेक असेल की मी वापिस एकदा चालू करतो. बट गेला खड्ड्यात, केला चालू आणि थोडाफार कॉन्फिडन्स म्हणजे पाहिजे अजून. ते मी म्हणजे हल्ली पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये येऊन जाईल, तो पण नो प्रॉब्लेम. त्याच्यात पण एवढं बोलतोय मी, हे मला म्हणजे नवलच वाटतंय खरं बोललं तर, कारण मी एवढा बोलबच्चन नाही आहे आणि व्हिडिओमध्ये बोलायला खूप बोलबच्चन लागतो. मी हे बघितलंय म्हणून बोलतोय. बट तरीसुद्धा मी ट्राय करत राहील आणि आरामात होऊन जाईल. मी माझ्यावरती मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे आणि मी हे करून दाखवेल, ही माझी गॅरंटी आहे. सो स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही या व्हिडिओवरती नवीनच असणार, कारण की हा माझा पहिला व्लॉग आहे. त्यामुळे पण बोलतो मी, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचे व्हिडिओ खूप मजेशीर येतील आणि मला मजा येईल या जर्नीमध्ये. आणि तुम्ही पण पहा ही जर्नी कशी होते, कशी चाललं, काय स्ट्रगल आहे, काय नाही, सगळं A to Z मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. एवढंच बोलायचं आहे. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ संपला नाही आहे, व्हिडिओ कंटिन्यू होईल. आत्ताशी तो उठलोय मी, मला फक्त जस्ट इंट्रोडक्शन द्यायचं होतं आणि मी बहुतेक ते देऊन झालंय. मी 2-3 क्लिप म्हणजे ॲड करत राहील, त्याच्याने समजून घ्या तुम्ही की मी तिथं कसं बोलतो आणि आता कसं बोलतो. त्यामुळे बाकी काय नाही. आणि सध्या तर आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करेल, फ्रेशन अप होईल आणि बघू, डेची सुरुवात करेल. मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली, शॅम्पू वगैरे केला केसांना. आज बोललो जरा चांगला दिसायचा व्हिडिओ बनवायचा म्हणून बोललो शॅम्पू वगैरे करतो, टी शर्ट वगैरे घालतो नाही घातलं. आता नाश्ता वगैरे करतो. भूत पोहे खायला ते या म्हणू, मम्मी बोलते पोहे खायला या. पोहे बनले नाश्त्याला, तर मी ताटात वाढून घेतो आणि मग दाखवतो. नाश्ता करून तुम्हाला भेटतो. घरातून बाहेर निघताना चाबी हरवती. बघू आता गाडीला आहे की नाही. मगाचपासून घरात शोधत होतो पण भेटली नाही. रेनकोट वगैरे घालून गाडीलाच पाहिजे चाबी, कारण की घरी गेलो नाही आहे यार, गाडीला पण चाबी नाही आहे भाई. वाटलं गाडीला चाबी असेल यार. त्या गलिंदर पाऊस पण पडतो. कुठं ठेवू? शिट. काय चांगलं करायला जातो, वाईटच होऊन जातं. खाऊन देतो साईडला, वापस घरी जातो.
याचं तुम्हाला किस्सा सांगतो नंतर. फर्स्ट चाबी शोधू दे. चाबी तर महत्त्वाची आहे. चाबी नाही भेटली तर कसं व्हायचं. ऑफिस घरी चाललं. भेटीवर भेटली, गाडीला पण नाही आहे. एक काम कर, दुसरी जी नवीन चाबी आहे ना तिथे, ती मम्मीने कशात ठेवली विचार. ती बघत बसा तुम्ही आता, मला तर जाऊ द्या. अच्छा करना जातो कांड हो जात. बघतो विचारू. भाई नशीब सेकंड की होती म्हणून काय राहिलं, नाही तर गेमच होता. घरीच बसायचं होता. नो व्लॉग नथिंग. भेटली का ग? नवीनवाली दे, ती नंतर शोध. हां मम्मी डेंजर आहे. मम्मी पहिले ते शोधायला लागेल. काय पण करेल, पहिले ते शोधेल. तुला होत आहे लेट, तुझी चुकी. मम्मी खतरनाक आहे. दिवसाची सुरुवात चांगली झाली. व्लॉग वगैरे शूट वगैरे केला, पण माहीत नव्हतं असा कांड होईल. जेव्हा बाहेर निघायचं होतं तेव्हा लेट होतं आहे. खूप नाही पण होतं आहे यार. तुम्हाला ती दुसरी पण चाबी नाही भेटत आहे का? मला शिवाय पडणार आहेत कारण की मी हरवली ना. मजा तर येते पण मी चप्पल घातली म्हणून मी आत नाही चाललो. ते लोक शोध करतात, मम्मी आणि बहीण. हे लावून घे, येतो मी. होता सुरुवात, बघूया पुढे काय. भयानक. तर ही बॅगची स्टोरी अशी आहे की मी पार्ट टाईम जॉब करतो आहे झोमॅटो. स्वतःचा खर्च निघासाठी, बाकी काय नाही. थोडंफार केलं पाहिजे ना आपण पण, म्हणून करतो आहे. ह्याच्यासाठी मी गाडी घेऊन जाणार आहे, म्हणून चाबी शोध सगळं शोध. जर चाबी नसते भेटली तर आज कॅन्सल होतं आणि बहुतेक हा ब्लॉग पण नसता शूट झाला. बट कांड होतं आहे. तर आज मी याला टायअप करतो आणि तुम्हाला भेटतो. फायनली बांधून झालं. याला पण खूप मेहनत लागते यार. चल येतो फिरायला तर राईडवर दूर. तुम्हाला दाखवू का ती कोण आहे? थांबा. हाय का राय? असं आहे का तुझं? आवाज येतो. चलो. हो भयानक परिस्थिती काय मला नाही माहिती तुम्हाला माझा आवाज प्रॉपरली येतोय का नाही. मी ट्राय करतो जोरात बोलायचं. जाऊ द्या, ऑर्डर लागली. ऑर्डर 73 रुपीजची हॉटेल अंबिका. नाईस वन. फर्स्ट ऑर्डर. मी पिक करायला जाऊ, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. सकाळपासून नुसतं शॉर्टवर शॉर्ट होत आहे. आता सकाळी तुम्हाला माहिती पडलं की चाबी हरवली. आता तुम्हाला बघितलं पण तुम्ही ऑर्डर ॲक्सेप्ट केली हॉटेल अंबिकाची, बोललो पण मगाशी. बट आता मी हॉटेल अंबिकाजवळ आलो आणि माझं
डायरेक्ट काय माहिती ॲपच ऑफलाईन गेला. आता विषय असा झाला आहे की मी काय करू. आता मी दुसऱ्या ऑर्डरचा वेट करतो, बघतो लागली तर ठीक, नाही तर इथून हलावं तर लागेलच. नसते बीटीवर बीटी होते काय सांगतो. आता पुढे काय होतं बघू. फायनली फर्स्ट ऑर्डर दिली आहे. वाजले 12:30. निघलो आहे 11 वाजल्यापासून. आत्ताशी फर्स्ट ऑर्डर दिली. स्ट्रगल तर आहे भाई. आजचा दिवस काही वाटत नाही मला. लास्टला फळं भेटेल एवढी मला गॅरंटी आहे. बट तरी दिवस खतरनाक आहे, नो डाऊट. चला बघू नेक्स्ट ऑर्डर कधी लागते. तोपर्यंत सी यू. जस्ट पोचलो घरी. घरी पण नाही पोचलो अजून, लिफ्ट खालीच आहे. 5 वाजले. 11 वाजल्यापासून गेलो आणि 5 वाजता घरी आलो. आणि ते पण 1 तास. त्यानंतर वापस जाणार आहे 7 वाजता. घरी जातो, मस्त फ्रेश डिश होतो, खातो पितो काहीतरी जे असेल ते आणि निघतो ऑफिस. प्रॉपर 7 वाजले. 7 वाजता बरोबर बाहेर निघतो. 1 तास 1-1.5 तास आराम केला घरी. आता ऑफिस कंपनी. चला दाखवतो काय मजेशीर झालं तर, नाहीतर. आणि कोण आहे आपल्यासोबत? अभि भाई. तर फायनली ऑर्डर झाला आहे. आणि किती वाजलं? 1 वाजून 2. एक वाजून 2 मिनटं झाली आहेत. आणि सध्या तर मी इथं गॅलेक्सीच्या समोर आहे, अंबरनाथ हायवेला, अंबरनाथ बदलापूर हायवेला. आणि मला खूप बरं वाटतं की मी हे चालू केलं फायनली. मला खूप कॉन्फिडन्स तर लो होताच, बट आज मी पॉवरमध्येच होतो की चालू करू. काल रात्रीपासूनच विचार केला होता की चालू करायचं आहे, काय पण करू वगैरे वगैरे. मग मी तेच मॅनिफेस्ट केलं आणि आज सकाळी त्याचा पूर्ण रिझल्ट देऊन टाकला, विषय संपवून टाकला. सो इथंच मी हा एंड करतो ब्लॉग. तर गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मजबूत जणांकडे पाठवा. खूप सारं प्रेम. सुरुवात कशी करू मला ते समजत नाही. खूप कठीण आहे रे.